सार बनवतीये मस्तपैकी आणि इकडे कामिनी ताई पुरण बारीक करताय. बघा कशी टम्म फुगली पुरणपोळी. हे बघा आंब्याचं झाड आहे मस्त. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाचा दिवस सगळ्यांनाच माहीत असतो कसं असतं. 1-3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो. सो चलो बघूया. आजच्या दिवशी उपास करू वगैरे जेव घालायचं असतो. सो बघूया आजचा दिवस कसा होतो. इकडे आमचं सकाळपासून स्वयंपाक चालू आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतो आम्ही. तर इकडे कामिनी ताई कुरडई पापडी तळता येतं बघू शकता. छान असे कुरडई पापड्या तळतोय आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करतोय आज. आणि कामिनी ताई आले आहे त्यांच्या माहेराहून आले. आ गई मैं आ गई. नाचो चलो. क्या दिख रही हो, अलग दिख रही हो कुछ. तर आता मी इकडे सार बनवतीये मस्तपैकी आणि पुरण वगैरे तर शिजून झाले आमचं. कुरडई पापडी पण तळून झाली, फक्त राहिले भात. आणि तुम्हाला सांगते आज पहिल्यांदा म्हणजे ह्या सीझनचा पहिला बनतोय आमरस बनणार आहे आज. सो ती खुशी अलग आहे. मस्तपैकी आज आमरस खायचा आहे सगळ्यांच्या घरी असेल. वो खुशी दिख रही है सबके चेहरे पर. आपके चेहरे पर दिख रही है वो खुशी. आम की आंबा खाऊसा वाटलं. तेव्हा इकडे मस्त सार बनवती मी. काय 4-4 पोळ्या खा. 4-4 पोळ्या खा. इथे एक मोठं मुश्किल आहे. हे बघा इकडे छान असं सार बनतोय आता. आताशी टाकलं, अजून त्याला उकळी वगैरे यायची. आणि इकडे कामिनी ताई पुरण बारीक करताय. पहली बार आज कर रही वैसा. पहिली पुरणपोळी बार. में मैं रिस्क नहीं लेती ज्यादा. तर पुरण बारीक करताय इकडे. आणि इकडे आई देवपूजा करताय. मी इकडे मस्तपैकी पुरणपोळी बनवतीये बघू शकताय तुम्ही. नेमका व्हिडिओला आम्ही थोडं लेट स्टार्ट केलं नाही तर एकदम भारी फुगली होती. आता नेक्स्ट कामिनी ताईंनी रांगोळी काढली आहे बघू शकताय तुम्ही. शुभ अक्षय तृतीयावाली मस्त रांगोळी काढली आहे. आणि देवपूजा वगैरे तर सगळं आवरले आता आमचं. इथे मी आता आंब्याचा रस बनवतीये आणि बाकीचा तर स्वयंपाक झालाय आमचा. पोळ्या सुद्धा झाल्या. आत्ताशी वाजले 9:30 आणि सगळं आमचं आवरलेलं आहे. आणि फक्त आम्ही गरम गरम भजे करणार आहे, बाकीचं झालंय. आणि उपास करू आल्याच्या नंतर मग जेवण. मला तर मी वेटच नाही करत आहे. मला आंबे मी रस बनवती पण मला असं झालंय मी कधी खाईल. आणि इकडे आई आम्ही 2-3 पोळ्या केल्या, कामिनी ताईने पण केल्या आणि मी सुद्धा केल्या. आणि मग आमची हाऊस झाली. मग आता आई पोळ्या म्हणजे आई ती पण शेवटची इकडे या काय पोळ्या झाल्या सगळं झालं. मस्तपैकी पोळ्या बनल्या बघू शकताय तुम्ही. नैवेद्य पण बनले. तर आमचं स्वयंपाक वगैरे तर सगळं रेडी वगैरे झालेलं होतं. आणि इकडे आता आईन ते पप्पांच्या फोटोला हार वगैरे घालत होते. पप्पांच्या पुढे थोडंसं असं फुलांचं डेकोरेशन वगैरे करत होते. तर अक्षय तृतीया म्हणजे आपल्या हिंदू धर्मातील एक अत्यंत म्हणजे खूपच शुभ दिवस मानला जातो. तो की 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा सण आहे अक्षय तृतीया. तर अक्षय म्हणजे कधीही न संपणारे. या दिवशी दान केलं जातं, पूजा वगैरे केली जाते, नवीन कार्याला सुरुवातसुद्धा केली जाते. तर शुभ फल भेटते याच्यानी. तर या दिवशी भरपूर लोक म्हणजे आपल्या शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर या दिवसापासून करतात. म्हणजे काही अडचण नसते. यावेळेस पंचांग वगैरे बघायची काहीही गरज नसते. तर सोनं वगैरे खरेदी करतात लोक, गाड्या घेतात नवीन. आणि सपोज मग कोणाला वास्तुशांती वगैरे असेल नवीन घराची किंवा नवीन बिझनेसचं ओपनिंग असेल तर ते सुद्धा करतात. आणि पितृंची पूजा वगैरे केली जाते. म्हणजे या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना पाणी व अन्न अर्पण केल्याने पितरांना शांती मिळते असं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये. तर खूप छान आहे म्हणजे आपल्या रूढी आणि परंपरा. आणि महाराष्ट्रामध्ये आपण सगळेच सण साजरे करतो. तर इकडे दादा
तर ते जे हे आहे ना काय बोलतात त्याला, ते मडकासारखं, तर त्याला करा बोलतात. तर इकडे दादा त्याची पूजा वगैरे करत होते. त्याच्यावरती खरबूज वगैरे ठेवायचं असतं, तर खरबूज ठेवलं, आंबासुद्धा ठेवला आम्ही त्याच्यावरती आणि छान अशी पूजा वगैरे केली. आणि त्याच्यानंतर मग उपास करू आले आणि पप्पांच्या नावे त्यांनी जेवण केलं. तर छान अशी पूजा वगैरे मांडून झाली आणि त्याच्यानंतर मग आम्ही सर्वांनी पप्पांच्या फोटोचं दर्शन घेतलं आणि बाजूला आमचा स्वयंपाक पण पूर्ण रेडी होता. फक्त उपास करूची वाट आम्ही बघत होतो. तर तुम्हाला सांगितलंच मी की मस्तपैकी पुरणपोळी, रस, सार, भात, कुरडई, भजे, पापडी असा काही आम्ही स्वयंपाक केला होता. आणि पहिलाच आमरस होता, सो एक्सायटेड होतो सगळेजण की रस आणि पुरणपोळी खाण्यासाठी. सो बघा तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये. तर चला, आमची पप्पांच्या फोटोची पूजा वगैरे करून झाली आणि बाकीचं सगळं आवरलंय. दिसतोय आम्ही तुम्हाला आम्ही तिघी पण, कारण की आम्ही सगळं आवरून बसलेलो आहे. फक्त गरम गरम भजे करायचे. 11 वाजले आणि उपास करू आल्यावर जेवायला दिलं की मग झालं. आज मस्तपैकी पुरणपोळी आणि रस. तर बघा छानपैकी असा रस पण तयार झालेला आहे. तयार करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं थोडंसं थंड होण्यासाठी. आणि आता उपास करू पण आले तर त्यांच्यासाठी इकडे ताट पण बनवलं आहे. आणि एक ताट फोटो समोर ठेवायचे पप्पांच्या, सो ते पण बनवतोय. आणि इकडे गरमागरम भजे पण आमचे चालू आहेत. मस्त असे भजी होत आहेत, बघू शकता. त्यानंतर मग सगळं काही आमचं रेडी झालं होतं. तर पप्पांच्या फोटोसमोर नैवेद्य पण ठेवला होता छोटासा आणि एक पूर्ण ताट भरूनही ठेवलेलं होतं. आणि जे काका उपास करू सांगितले होते ते सुद्धा आले होते. तर हे त्यांना गंध वगैरे लावत होते. आणि मग आम्ही सगळ्यांनी त्या काकांचाही आशीर्वाद घेतला आणि मग त्या काकांनी छान असं जेवण केलं. तर आमचं उपास करूचं वगैरे जेवण करून झाले आणि आता आई, मी आणि कामिलीताई आम्ही तिघी जण मस्त जेवण करतो. मस्त पुरणपोळी खातो आणि पुरणपोळी खाल्ल्याच्या नंतर मस्त झोपून घेणार आहे. आणि दादांना पण मामाने त्यांच्या घरी जेवायला होतं आणि यांना पण माझ्या मम्मीने त्यांच्या घरी जेवायला, त्याच्यामुळे जेवायला आता आम्ही तिघीच आहोत. सो मस्तपैकी जेवण करतो. या सगळेजण पुरणपोळी खायला. तर मस्त पुरणपोळी खाल्ली आणि जी झोप आली ना की बस मस्त एक झोप काढली. आणि आता वाजले 4:30 आणि मी चालली आहे गावामध्ये. माझं थोडंसं काम आहे, म्हणजे की मला सुट्टी नसताना ते, म्हणजे सुट्टी असल्यावरच या कामांना वेळ भेटतो. सो इतकी सारी पिशवी घेऊन चालली मी, कारण की त्याच्यामध्ये कपडे आहे, स्टिचिंग वगैरे करायचं आहे. सो चालली मी आता गावामध्ये. चलो. तर मी आत्ताच आली गावातून. माझं जे काही काम होतं ते करून आली आणि आता वाजले 5 आणि मला भूक लागली आहे. सो मी आता जेवण करते परत. तर मी मला खायला इकडे सारभात घेतलाय, रस घेतलाय, कुरडई पापडी घेतली आहे. आईना म्हटलं तुम्हाला खायचं का काही, तर आई म्हणे नको. आईने सरबत पिले आणि आई मग्न आहे टीव्ही बघण्यात. खतरनाक उखाणा घेतलाय बाईने. तर आता सायंकाळचे वाजले 6 आणि आम्ही आलो आमच्या मळ्यामध्ये. तर असंच आलो चक्करला. आमच्या झाडांना वगैरे पाणी घालायचं होतं त्याच्यामुळे. सो बघू, जाऊन पण बघतो झाडं कशी आहे. आणि त्या दिवशी मी मळ्यात पण आली नव्हती, तर म्हटलं चला गवळी बाबाचं दर्शन वगैरे घेऊ. तर इकडे आम्ही मळ्यात आलो, तर म्हटलं देवाचं दर्शन पण घेऊ आणि दिवा वगैरे पण लावून दिलाय, अगरबत्ती वगैरे सगळं लावलंय. आणि दिव्याला इकडे दिवा वाढवू नये म्हणून त्याच्यासाठी असा एक डब्बा ठेवलेला आहे, जेणेकरून त्याचा प्रकाश पण पडतो आणि ते व्यवस्थित पण राहतं. तर आता आम्ही आलेलो आहे आमच्या मळ्यामध्ये. बघू शकता तुम्ही, गहू वगैरे काढला ना, ते सगळं वावर आता पलटी करून दिले. पलटीच करून दिले ना. हां. आणि आता इकडे आम्ही आमच्या झाडांना पाणी घालतोय. तर त्यांना आम्ही पॅक करून ठेवलं एकदम. हे बघा आंब्याचं झाड आहे.
मस्त झालं नका जास्त वाकू त्याला नका ना. ओके. छान असं आंब्याचं झाड झालंय आमचं. हे जगल ना, हो हे जगून जाईल. आणि सपोर्ट त्याला म्हणून आहे ना. याच्या पानं कोणतरी पाडले का काय? तिथे पण वरती पालवी फुटली नवीन नवीन पानं आले ना त्याच्यामुळं. आम्ही 2-3 झाडं लावली होती ना हो. काय माहिती काय झालं, कोणी काही केलं का काही झालं तेच समजा ना. आम्ही 2 दिवस आधीच पाणी घालून गेलो. एकदम मस्त झाडं होते. तिसऱ्या दिवशी येऊन बघितलं तर डायरेक्ट. काय माहित आता कसं होतंय हे पण. तर त्याच्यासाठी सपोर्टसाठी आम्ही त्याला असं यांनी हे लावून दिले ते गोणीचं आणि बांबू, जेणेकरून जास्त त्याला ऊन पण नाही लागणार वगैरे असं. तर पाणी घालण्यासाठीच आम्ही आलो होतो. आणि एक चिकूचं पण झाड आम्ही लावलं होतं, पण त्या चिकूचं झाड काही जगलं नाही आहे. हां, म्हटलं जे आहे त्यांना तरी आपण पाणी वगैरे घालू. आणि छान वाटते मला. बघू शकता तुम्ही नेचर. खूप मस्त वाटते माझ्याकडे आल्यावर. आणि इथं एक झाड आहे पण ते पूर्ण हे होऊन गेलं. एकदम मस्त होतं ते पण. गेलं जाळ, हे बघा पूर्ण जाळ. पूर्ण जळून गेलं ते. काही टाकलं का काय त्याला काय माहिती काय झालंय काय माहिती. पूर्ण गेलं. हा ना सगळे निघू. हे बघा इथं पण एक होतं ते पण गेलं. आणि आता फक्त आता आम्ही मगाशी तिथं पाणी घातलं ना ते जगलंय फक्त चांगलं. त्याला काय होतं का काय? काय आता बघू. तर आम्ही तेच बघायला आलो होतो झाडं कशी आहे काय आहे. पण आता काय करणार आहे. ठीक आहे म्हटलं बघू कोणतं झाड जगतं आता. आपल्याला एवढं पाणी आणण्याची गरज नाही, इथंच 12 आहे. हा ना 12 इथंच आहे आमचं. काय पण आता बघू आता ते एक तरी जगतं का नाही. तर चला असा होता आजचा दिवस. इथेच व्हिडिओची एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.